वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात। नाशिक त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली। तसेच सालाबादाप्रमाणे याही वर्षी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय रामकृष्ण हरीच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने निघालेत। त्र्यंबकेश्वर रोडवर जणू काही वारकरी संप्रदायाचा महासागर रोडवर चालताना दिसत होता। वारकऱ्यांसाठी जागोजागी पाणी, प्रसाद, भोजन, राजगिरा लाडू वाटप चालू होते। या आषाढी वारी दरम्यान काही अघटित घटना घडू नये यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच या आषाढी वारी पायी दिंडीला काही वारकरी 20 वर्षापासून पायी जात आहेत। जणू काही संत निवृत्तीनाथ महाराज निघाले विठ्ठल भेटीला। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा। सर्व वारकरी भाविकांना नम्र विनंती आहे, आपण रस्त्याने चालत असताना अनेक गावकरी आपल्या ठिकाणी नाश्ता, फराळ, जेवण देतात, परंतु रस्त्याने चालताना आपण निर्मल ग्राम वारीची एक संकल्पना घेऊन सोबत चाललेला असल्यामुळे रस्त्यात टाकलेला जो केर कचरा, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या असतील, प्लास्टिक असेल, केळाचे साली असतील, मी प्रत्येक गावच्या ग्रामस्थांना नम्र विनंती करतो, आपण आपले सर्व स्वयंसेवकांना घेऊन हा रस्ता सर्व पालखी सोहळ्यानंतर आपण साफ करावा, जेणेकरून आपण निर्मल ग्राम वारीची संकल्पना आहे ती निश्चितपणे साकार करू। वारकऱ्यांना सुद्धा सूचना आहे, आपण केळाच्या साली रस्त्यात टाकू नका, पाण्याच्या बाटल्या रस्त्याच्या कडेला टाका, जेणेकरून भाविकांना त्याचा त्रास होणार नाही। धन्यवाद। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। बाबा, ही वारी किती वर्षापासून करताय तुम्ही? 10-20 वर्ष करतोय। आता निवृत्तीनाथ महाराज विठ्ठलाच्या भेटीला चालले, हे किती दिवसामध्ये इथे पोहोचणार आहे? 1 महिना लागतो आम्हाला। 1 महिना लागतो का? वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।